हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे। जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला BSc नर्सिंग कोर्सबद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार आहे। आता महाराष्ट्रामध्ये नर्सिंगच्या ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ती चालू आहे आणि लवकरच 1 महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये ती प्रोसेस संपन्न होणार। त्याच्यानंतर आता जे काही विद्यार्थ्यांचं ॲडमिशन झालेलं आहे, ज्यांनी रिटेन्शन फॉर्म कॉलेजला फिल केलेला आहे, त्या सगळ्यांच्या मनामध्ये एक डाऊट आहे की आता आमचं ॲडमिशन झालेलं आहे, तर आता नक्की आम्ही हा जो वेळ आहे इतर त्यांच्यासाठी 1-1.5 महिन्याचा कालावधी आहे, याच्यामध्ये त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिलेबस पॅटर्न जो काही आहे तुमचा तो सांगणार आहे। तर आता 2022 नंतर सेमिस्टर पॅटर्न चालू झालेला आहे। 2022च्या आधी आपला ॲन्युअल पॅटर्न होता, म्हणजे तुम्ही संपूर्ण MUHSची जी युनिव्हर्सिटी आहे आपली महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, त्याची एक्झाम तुम्ही 12 महिन्यानंतर म्हणजे एका वर्षाने द्यायचे 4। पण आता सेमिस्टर पॅटर्ननुसार तुम्ही ती एक्झाम तुमचे 8 सेमिस्टर आहेत, तर त्यातले तुम्ही लक्षात घ्या 7 सेमिस्टर जे आहेत ते कम्प्लिटली तुम्हाला 7 सेमिस्टरच्या 7 युनिव्हर्सिटीच्या एक्झाम द्यायच्या, आणि जे तुमचं 8वं सेमिस्टर असणार आहे ते असणार आहे तुमचं कम्प्लिटली इंटर्नशिप। तर आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फर्स्ट इयर जे आहे, फर्स्ट इयर तुमचं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर। तर आता फर्स्ट इयरमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आणि ज्यांना कुणाला सब्जेक्टबद्दल जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी फार इम्पॉर्टंट होणार आहे। तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या ठिकाणी आता ही माझ्या हातामध्ये सिलेबस कॉपी आहे, कम्प्लिटली याच्यामध्ये तुमचा सिलेबस असतो, तर तो सिलेबस आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला जे सब्जेक्ट आहेत फर्स्ट सेमिस्टरमध्ये ते आहे तुमचं कम्युनिकेटिव्ह इंग्लिश। कम्युनिकेटिव्ह इंग्लिश हा एक सब्जेक्ट आहे। हा सब्जेक्ट तुमचा इंटरनल असणार आहे, आणि इंटरनली तो सब्जेक्ट जो आहे त्या सब्जेक्टचे मार्क्स, टोटल मार्क्स असणार, पेपर तुमचा होणार 50 मार्काचा। इंटरनल सब्जेक्ट आहे, युनिव्हर्सिटीचा सब्जेक्ट नाही आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो फर्स्ट सेमिस्टरमध्ये सब्जेक्ट येतो तो येतो अप्लाइड ॲनाटॉमी आणि अप्लाइड फिजिओलॉजी, जो की तुमचा युनिव्हर्सिटीचा पेपर आहे। 75 मार्काचा अप्लाइड ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा तुमचा पेपर असणार आहे। त्याच्यानंतर अप्लाइड सोशियोलॉजी आणि सायकोलॉजी हे देखील युनिव्हर्सिटीचा तुमचा पेपर आहे, याची देखील 75 मार्क्सची एक्झाम होणार आहे। त्याच्यानंतर पुढचा जो तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे क्लिनिकल स्किल जे काही असतात, सगळे तुमचे प्रॅक्टिस किंवा प्रोसिजर ज्या काही येतात त्या येतात नर्सिंग फाउंडेशनमध्ये, म्हणजे F1 ज्याला आपण म्हणतो। आता या ठिकाणी लक्षात घ्या, जो F1 तुमचा सब्जेक्ट आहे तो तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरमध्ये पण असणार आहे आणि सेकंड सेमिस्टरमध्ये पण आहे। आता फर्स्ट सेमिस्टरला तुम्ही F1ची एक्झाम देणार नाही। या ठिकाणी जे तुमचे अप्लाइड ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी आणि दुसरा पेपर तुमचा सोशियोलॉजी आणि सायकोलॉजी, हे 2च पेपर तुमचे फर्स्ट सेमिस्टरमध्ये होणार। F1चा पेपर तुम्हाला द्यावा लागणार आहे तुमच्या सेकंड सेमिस्टरमध्ये, म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीचा तुम्ही पेपर देणार आणि दुसऱ्या 6 महिन्यामध्ये तुम्ही F1चा पेपर देणार। या ठिकाणी तुम्हाला जो F1चा पेपर आहे तो फर्स्ट सेमिस्टरमध्ये द्यायचा नसतो, तर नुकतंच मी सांगितलं की तुम्हाला F1चा पेपर सेकंड सेमिस्टरमध्ये द्यायचा आहे। पण तुम्हाला फर्स्ट एड जे मॉड्यूल आहे, फर्स्ट एडचं मॉड्यूल तुम्हाला फर्स्ट सेममध्ये असतं, ज्याची ऑस्की वगैरे होते। त्याच्यानंतर आता येतं तुमचं मेन सेकंड सेमिस्टर। हे सगळे सब्जेक्ट क्लिअर केल्यानंतर तुम्ही कुठे जाणार, सेकंड सेमिस्टरला। सेकंड सेमिस्टरला तुम्हाला सब्जेक्ट असतो अप्लाइड बायोकेमिस्ट्री, अप्लाइड न्यूट्रिशन आणि अप्लाइड डायटेटिक्स, म्हणजे हे कंबाईन पेपर असतात आणि हा युनिव्हर्सिटीचा पेपर आहे जो की तुमचा 75 मार्क्सचा असतो। त्याच्यानंतर तुमचा जो नेक्स्ट सब्जेक्ट आहे तो म्हणजेच F1 आला परत। F1 सेकंड या ठिकाणी तुम्हाला शिकवला जातो, म्हणजे पहिल्या जर फर्स्ट सेमला पाहिला आपण तर त्या ठिकाणी F1 1 होता, ज्याची युनिव्हर्सिटी एक्झाम झाली नाही, त्याची कंबाईन एक्झाम F1 1 आणि 2 तुम्ही देणार तुमच्या सेकंड सेमिस्टरमध्ये, म्हणजे फर्स्ट इयरमध्ये तुमचं F1 होणार हा कंबाईन सब्जेक्ट। आणि नंतर जो तुम्हाला सब्जेक्ट आहे तो आहे हेल्थ नर्सिंग इन्फॉर्मॅटिक्स अँड टेक्नॉलॉजी, HIT म्हणतात। हा इंटरनल सब्जेक्ट आहे जो की तुमचा 50 मार्काचा असणार, म्हणजे तुमची जी काही मिड टर्म होणार, प्री फायनल होणार ती 25 किंवा 50 मार्काची होणार, पण हा इंटरनल सब्जेक्ट आहे, याचे इंटरनल मार्क्स तुमच्या फायनल पेपरमध्ये ॲड होणार। तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आता मी कम्प्लिटली तुम्हाला सब्जेक्ट वाईज फर्स्ट इयरची माहिती दिलेली आहे, पण फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला कुठला सब्जेक्ट इंटरनल आहे ते लक्षात घ्यायचं आहे। त्या ठिकाणी फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला कम्युनिकेटिव्ह इंग्लिश हा जो सब्जेक्ट आहे तो इंटरनल होता 50 मार्काचा,
आणि सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला जो आहे तो आहे HIT, हेल्थ इन्फॉर्मॅटिक्स अँड टेक्नॉलॉजी, हा सब्जेक्ट आहे तुमचा इंटरनल. मग तुम्हाला युनिव्हर्सिटीचे जे पेपर द्यायचे त्याचा चांगल्या प्रकारे स्टडी करणं गरजेचं आहे. जो तुमचा F1चा पेपर आहे, ज्याचा पेपर तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला न देता सेकंड सेमिस्टरला देणार आहेत, तर त्याचीच तुम्हाला युनिव्हर्सिटीची प्रॅक्टिकल एक्झाम देखील आहे. म्हणजे फर्स्ट इयरमध्ये तुम्ही प्रॅक्टिकल एक्झाम देणार आहे नर्सिंग फाउंडेशन FON या सब्जेक्टची. तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होणार हॉस्पिटलमध्ये, त्याच्यानंतर वायवा, ऑस्की या सगळ्या गोष्टी कंडक्ट होतात आणि त्याच्यासाठी एक्सटर्नल एक्झामिनर त्या ठिकाणी येत असतात. तर त्यामुळेच FON हा सब्जेक्ट या ठिकाणी इम्पॉर्टंट असतो, कारण एकमेव त्या सब्जेक्टची तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होत असते. आता या सगळ्या सब्जेक्टची माहिती मी तुम्हाला पुरवलेली आहे, पण आता याचा स्टडी कसा करायचा. आता कॅपराऊंड 1मध्ये ज्यांचं कोणाचं ॲडमिशन झालेलं असेल ते हळूहळू या सब्जेक्टची प्रिपरेशन करायला स्टार्ट करू शकतात. म्हणजे तुमच्याकडे बराचसा वेळ आहे, तर तुम्ही ज्या काही क्लिनिकल टर्म्स आहेत किंवा सब्जेक्टचं कुठले कुठले बुक्स यूज केले पाहिजेत हे सगळं तुम्ही करू शकता. तर आपल्या चॅनलवरती मी कम्प्लिटली तुम्हाला गाईड करणार आहे की तुम्ही बुक्स कुठले यूज केले पाहिजेत, त्याच्या रिलेटेड लेक्चर्स देखील आपण आता चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या सगळ्यांबाबत मी येणारी इन्फॉर्मेशन तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत राहील. तर त्यासाठीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा.